जाऊयात. समरजित घाटगे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय. त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. घाटगे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. त्यांचे स्वागत. त्यांच्यासोबत राजे अखिलेश सिंह घाटगे यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. राजे वीरेंद्र सिंह घाटगे यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. सौ सुवर्णा शशिकांतजी पाटील, सभापती पंचायत समिती कागल. सुवर्णाताईंना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. माननीय रविभाऊच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल. जयंत रावत, उपनगराध्यक्ष कागल नगरपालिका. जयंत रावत. सौ शिवानी विजयसिंह भोसले, जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर. शिवानीताईंना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. अनिल कुमार हेगडे, सदस्य पंचायत समिती कागल. सौ रंजना बापू अस्वले, सदस्य पंचायत समिती कागल. श्री दीपक मगर, नगरसेवक तथा गटनेता कागल. अरुण गुरव, सभापती शिक्षण समिती कागल नगरपालिका. सौ सारिका बारड, सभापती महिला कल्याण समिती. सौ साधना विष्णू पाटील, नगरसेविका कागल नगरपालिका. श्री सुशांत कालेकर, नगरसेवक कागल नगरपालिका. उमेश सावंत, नगरसेवक कागल नगरपालिका. बाळासाहेब माळी, नगरसेवक कागल नगरपालिका. सौ मेघा गजाननजी माने, नगरसेवक कागल नगरपालिका. आनंदा पसारे, नगरसेवक कागल नगरपालिका. विजय राजगिरे, नगरसेवक मुरगुड नगरपालिका. श्री कृष्णा पाटील, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर. श्री कैलास जाधव, संचालक हमीदवाडा साखर कारखाना. संभाजी फारकटे, सरपंच बोर्डे ग्रामपंचायत व सर्व शाहू ग्रुप कागलचे पदाधिकारी यांचं माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, चंद्रकांतदादा पाटील या सर्व आणखी शेकडो नावं आहेत. ही सगळी उपस्थित आहेत. प्राथमिक स्वरूपामध्ये आपण काही लोकांचा या ठिकाणी पक्षप्रवेश झालाय. बाकी सर्वांचा पक्षप्रवेश आपण जिथे बसलाय त्याच ठिकाणी झाला असं मी घोषित करतो. आणि यानंतर समरजितजी घाटगे यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. समरजित राजेंचा जय हो. दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी, जय शिवाजी. आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाच्या या कार्यक्रमानिमित्त आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, ज्यांनी मला राजकारणामध्ये सक्रिय केलं, आमचे गुरु माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, उपस्थित माजी आमदार प्रकाश आवाडे साहेब, संसद रत्न राज्यसभा खासदार माननीय धनंजय पाटील साहेब, उपस्थित माननीय मकरंदजी देशपांडे, उपस्थित माननीय बमसाहेब आणि आमच्या प्रवेश केलेले आमचे सर्व सहकारी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर आणि आलेले माझे सर्व सहकारी आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सहकारी. कोणाचं नाव राहून गेलं असेल तर माफी असावी. एक काळानंतर परत मुख्य प्रवाहामध्ये आणि पक्षामध्ये याची एक संधी मिळते आणि खास करून या कार्यक्रमासाठी दादानी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम कोऑर्डिनेट करून माझ्यासाठी एक चांगला प्रवेशाचा कार्यक्रम घेतला. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत. मागच्या वर्षीच ही प्रक्रिया सुरू झाली नोव्हेंबर महिन्यामध्ये, जेव्हा नगरपालिकेला मुश्रीफ साहेबांची माझी युती माननीय देवेंद्रजींच्या मध्यस्थीने झाली आणि जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एबी फॉर्मवर आमचे सगळे उमेदवार उभारले, निवडून आले आणि त्या अनुषंगाने एक औपचारिकता होती. पण एक एवढ्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होईल अशी मला अपेक्षा नव्हती. मी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो दादा की कुठलंही अकॉमोडेशन, गाडी, शेवटचा निरोप म्हणजे 12चा कार्यक्रम तो नंतर 9ला झाला, तरीही सगळी एवढ्या मोठ्या संख्येत आत आहेत, बाहेर आहेत आणि या निमित्ताने मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी मीडियामध्ये जे बाईट दिले आहेत या निमित्ताने सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की आता
तुमच्या सगळ्यांचा ऐकून सगळे प्रयोग झालेले आहेत. आता आणि काय प्रयोगाला स्कोप नाही आहे. आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आहे. माननीय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण आणि पक्ष जे सांगेल त्या निर्णयावर आपण काम करायचं आणि त्याप्रमाणेच पुढची वाटचाल ठेवायची. आणि त्याच्यामुळं मला आता वाटते की त्या संघटनात्मक कामाला आपण काम करू. धनंजय महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये, म्हणजे जेव्हा मी जिल्हाध्यक्ष होतो आमची राम लक्ष्मणची जोडी होती आहे आणि परत आता काम करायची आम्हाला संधी मिळते. त्यासाठी मी परत सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी चव्हाण साहेब दादांना शब्द देतो की जे काही जबाबदारी असेल, जे काही आपलं सांगणं असेल त्याप्रमाणे आपण काम करू. आणि परत मला आपण पक्षामध्ये आणण्याची संधी दिली त्यासाठी मी परत आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद राजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरू आहे. आणि माननीय रवी भाऊंच्या उपस्थित भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र पर्व सुरू आहे. मी माननीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा. आज खरं तर आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आज पुन्हा एकदा राजे समरजीतजी यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मी त्यांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर स्वागत करतो आणि आभारही मानतो. खरं तर गेली वर्षानुवर्ष तुम्ही आम्ही सर्वजण पाहता की भारतीय जनता पार्टी एका विचारधारेबरोबर राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून सातत्याने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसेल. त्यामुळे गेल्या काही वर्षांअगोदर राजे स्वतः आमच्याबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने या संघटनात्मक कामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रुळले गेले होते. संघटनात्मक कोल्हापूर, कागल या सगळ्या भागांमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामालाही सुरुवात केली होती. आणि त्यामुळे त्यांनी केलेलं काम, त्यावेळच्या काळात संघटनात्मक केलेल्या सर्व त्यावेळच्या काळामध्ये असणाऱ्या जोडण्या असतील याचा मी स्वतःच साक्षीदार आहे. त्यामुळे मागे काय झालं, कशासाठी झालं, या सगळ्या गोष्टी या आपण सर्वांनी विसरणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि यानंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा जोमाने आपल्याला सर्वांना पुढे जायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा ही गावखेड्यापर्यंत पुढे न्यायची आहे. आणि त्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण हातात हात घालून ज्यावेळेला पुढे कामाला लागू तर नक्कीच हा भाग जो आहे हा अतिशय पोषक असं वातावरण या भागामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी आहे. आणि मला खात्री आहे की राजेंच्या नेतृत्वामध्ये आदरणीय चंद्रकांतदादा, आदरणीय धनंजयजी, आनंदीय सर्व इथे आव्हाडे साहेब असतील आणि त्यांचे सर्व अमल महाडिक असेल, ही सर्व कार्यकर्ते, या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण मिळून आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण तिथे संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी जोरात आणि जोमाने कामाला लागूया. पुन्हा एकदा आपले राजे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे, मी तुम्हाला खात्री देतो की आपल्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाणार नाही. पुन्हा एकदा आपलं खूप खूप धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा संपला असं जाहीर करतो. सर्वांनी शांततेत उठायचंय. माननीय प्रदेशाध्यक्षांना पुढचा कार्यक्रम असल्यामुळे ते जात आहेत. आपल्या सर्वांचे मी मनापासून पाठीमागे सर्व कार्यकर्त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. कार्यकर्त्यांनी शांततेत पाठीमागे जायचंय. तर 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले कोल्हापूरमधले महत्त्वाचे नेते समरजित घाटगे यांचा आज पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. देवेंद्र फडणवीस आपल्याला मोठ्या भावासारखे असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आगामी काळात कोल्हापूरमध्ये महायुतीच्या नेत्यांसोबत एकदिलानं काम करणार असल्याचं देखील समरजित घाटगे यांनी सांगितलंय. मी माझ्या मूळ पक्षात परत येतोय, त्यामुळे कोणालाही अडचण होण्याचं कारण नाही असं देखील समरजित घाटगे एबीपी माझाशी बोलताना म्हणालेले होते. हसन मुश्रीफ आणि आपल्यातलं वैर संपलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी ते दिसूनही आलंय. देवेंद्र फडणवीस यांनी ते वैर संपवल्याचं समरजित घाटगे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं आहे. आणि यानंतर युद्धासंदर्भातली बातमी आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला पाकिस्तान संदर्भातली बातमी आपण पाहतोय. अमेरिका आणि इराण युद्धविरामादरम्यान पाकिस्तान भाव खातोय. इस्लामाबादेत चर्चा होईल असं सांगितलं जात आहे. मात्र या सगळ्या गदारोळातही पाकिस्तान आणि त्यांच्या पंतप्रधानांचा पडद्याआड मुखभंग सुरूच आहे. युद्धविरामाविषयी ट्विट करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी उत्साहात लेबनॉनचंही नाव घेऊन टाकलं. मात्र त्यांचा हा दावा इस्रायलनं लागलीच फेटाळलाय. लेबनॉनवरचे हल्ले थांबणार नाहीत असं इस्रायलनं म्हटलंय. शस्त्रसंधीत लेबनॉनचा समावेश नाही असं नेतन्याहू यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय. तर दुसरीकडे पाकिस्तानी पंतप्रधान शरीफ यांची घाईघाईत केलेली एक्स पोस्टही सध्या विनोदाचा विषय झाली आहे. शरीफ यांची एक्स पोस्ट लिहून कोणी दिली असा सवाल उपस्थित झालाय. पोस्ट कॉपी पेस्ट करताना पाकिस्तान पंतप्रधानांच्या एक्सवरील संदेशाचा ड्राफ्ट हा उल्लेख डिलीट करायला शरीफ मिया विसरले. ही पोस्ट होती ट्रम्प यांना शस्त्रसंधीची विनंती करणारी. आणि तिसरी बातमी आहे शहबाज शरीफ आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्या संदर्भातली. युद्धविरामाबाबत ट्रम्प यांनी केवळ नेतन्याहू आणि मुनीर यांच्याशीच चर्चा केल्याचं समोर आलंय. शहबाज शरीफ पंतप्रधान असून त्यांच्याशी ट्रम्प यांनी चर्चा केली नाही. त्यामुळे शरीफ यांच्यापेक्षा मुनीर मोठे झाले की काय असा सवाल उपस्थित झालाय. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. सोमेश, आपण पाहतोय पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे युद्धबंदी झाली अशी चर्चा होतीये इस्लामाबादेत. त्याच्या पुढची चर्चा देखील होणार आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानचं तोंडावर आपटणं मात्र सुरूच आहे. पाकिस्तान हे अप्रत्यक्षपणे अमेरिकेचं एक पपेट स्टेट आहे आणि अमेरिकेला जे काही बोलून घ्यायचं आहे ते सगळं पाकिस्तानच्या तोंडून वदवून घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे का अशी शंका यावी अशा पद्धतीच्या या सगळ्या घडामोडी आहेत. ज्या प्रकारे शहबाज शरीफ यांनी आपला ट्विट कॉपी करताना जसंच्या तसं त्यामध्ये ड्राफ्ट मेसेज ऑफ पाकिस्तान प्राईम मिनिस्टर हे तसंच्या तसं ठेवलं. त्याशिवाय शहबाज शरीफ यांनी लेबनॉनचा उल्लेख केला. लेबनॉनवरती इस्रायलनी आजच एक स्ट्राईक केल्याची बातमी समोर येते. त्यामुळे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प कोणतेही दावे करू शकतात आणि पाकिस्तानचे आसिम मुनीर किंवा शहबाज शरीफ यांची हिंमत नाहीये ते दावे फेटाळण्याची. त्यामुळे आज अमेरिकन माध्यमं अशी बातम्या येत आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांनी आसिम मुनीर यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली होती. त्यामुळे एका पद्धतीने अमेरिकेला या सगळ्या युद्धातून माघार घ्यायची होती, आपली शस्त्रसंधी जाहीर करायची होती आणि मग आता कोणता तरी तिराईत मध्यस्थी सोडावा म्हणून पाकिस्तानला मध्ये आणलंय का असे प्रश्न आता निर्माण झाले. निश्चित. सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानला धन्यवाद म्हणत असतील तरीही भारताला चपराक असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले. त्यासोबतच भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्यावरही संजय राऊतांनी टीका केली आहे. हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला पाहिजे होतं. हे श्रेय भारताला मिळायला पाहिजे होतं.
इतका मोठा देश महाविश्वगुरूला मिळायला पाहिजे होतं. तिथे जगात युद्ध सुरू आहे आणि महाविश्वगुरू केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू येथे आपल्या राजकीय विरोधकांवरती बॉम्ब टाकत होते. कसले विश्वगुरू, कसले महाविश्वगुरू? पाकिस्तानला जी प्रतिष्ठा यामुळे प्राप्त झाली त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांचं सरकार आहे भंपक आणि डरपोक. या क्षणी प्रेसिडेंट ट्रम्प जर पाकिस्तानचे आभार मानत असेल तर ही भारताला मारलेली चपराक आहे, मोदींना मारलेली चपराक आहे. ज्या पाकिस्तानला जयशंकर आम्ही दलाल राष्ट्र नाही काय बोलले? पाकिस्तानचा उल्लेख जेव्हा मध्यस्थता करत होते तेव्हा पाकिस्तान हे दलाल राष्ट्र आहे. पण त्या दलाल राष्ट्राला युद्ध थांबवण्याचं श्रेय जर ट्रम्पने दिलं, सगळ्यात आधी जयशंकरने राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही आपल्या शत्रूला कमी लेखताय, लक्षात घ्या. सगळ्यात आधी जयशंकरसारखे जे माकडं आहेत हिंदुस्थानच्या कॅबिनेटमध्ये, सरकारमध्ये, त्यांना दूर केलं पाहिजे. त्यांच्यामुळे या देशाची नाचक्की झालेली आहे. रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर झालंय. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट 5.25% कायम आहे व्याजदरात, त्यामुळे कोणताही बदल होणार नाहीये. युद्धजन्य परिस्थितीमध्ये ही काहीशी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट 5.25% कायम ठेवण्यात आलेला आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स. बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये 53 उमेदवारांचे अर्ज वैध. छाननीमध्ये 2 उमेदवारांचे 6 उमेदवारी अर्ज बाद. अर्ज माघारीसाठी उद्या शेवटचा दिवस. किती उमेदवार माघार घेतात, किती रिंगणात राहतात याची उत्कंठा. राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार, काँग्रेसचे आकाश मोरे प्रमुख उमेदवार. बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची पाठिंब्यावरून अजूनही वेट अँड वॉचची भूमिका. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आपले संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न. ठाकरेंच्या शिवसेनेचा हा प्रयत्न दिसतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. पदावर असून काम न करणाऱ्यांना डच्चू देणार, शिंदेंचा इशारा. शिंदे पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार. पक्षाचं काम करतील तेच मोठ्या पदावर जातील, शिंदेंची माहिती. रत्नागिरीत बारसुरी वायनरीला विरोध करणाऱ्या शिवणे गावातील लोकांचा शिवसेनेत प्रवेश. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वामध्ये जाहीर प्रवेश. भोंदू अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार. खरातला न्यायालयात हजर केलं जाणार. खरातवर महिला अत्याचाराचे एकूण 8 गुन्हे दाखल. अशोक खरात प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर महिला आणि फसवणूक झालेल्यांच्या तक्रारीचा ओघ सुरू. आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले. तर खरातनं बळकावलेल्या प्रॉपर्टी विरोधातही माहिती दिली. शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षांनाच लाच घेताना अटक. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचून कारवाई. शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांना अटक. 31,000 रुपयांचं देयक मंजूर करण्यासाठी 22,000च्या लाचेची मागणी. बुलढाण्याच्या मलकापूर शहरातील अब्दुल हमीद चौकात 2 गट आमने सामने. धार्मिक घोषणाबाजीमुळे तणाव वाढला. झेंडा लावण्यावरून 2 गटात वाद झाला. माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील किंडगीपार दारूबंदी आंदोलन प्रकरणामध्ये 80 ते 90 आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल. मुख्य आंदोलनकर्त्यांना अटक करायला गेलेल्या पोलिसांवर जमावानं दगडफेक केली होती. रायगडमधल्या वाकणपाली मार्गावरती भीषण अपघात. भरधाव ट्रकची झाडाला धडक. घटनेत ट्रकचं चाक निखळून पडल्यानं ट्रक थेट रस्त्याच्या कडेला घसरला. सुदैवानं जीवितहानी टळली. खोपोलीहून नागोठण्याकडे जाताना अपघात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे